श्रीराम समर्थ. नमस्कार. आवाज येतोय माझा सगळ्यांना? आवाज येतोय? यस, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका आवाज येतोय. यस, खूप छान. आज बऱ्याच जणांचे कॅमेरे बंद आहेत का म्हणे? सगळ्यांनी कॅमेरे चालू करा. यस, आमच्या अनुराधाताई आल्यात. यस, 2 दिवस झाले तुम्हाला भेटलो नाही, मलाच कसं तरी होत आहे. एक काम करूया, हा वर्ग झाला की नाही आपल्या रोजच्या बॅचचे विद्यार्थी, की हा वर्ग झाला की आपल्या रेग्युलर लिंकने आपण जॉईन करूया. ओके, आज गप्पा मारूया तिकडे. ओके, जुन्या बॅचचे सगळे विद्यार्थी, नवे जुने जेवढे आहेत तेवढे सांगा आपल्या ग्रुपमध्ये. ओके, आपापल्या ग्रुपमध्ये टाकून द्या. सो मित्रांनो, हा आपला 5वा मोफत वर्ग आहे. कसं वाटतंय? कसं वाटतंय सगळ्यांना? आजचा शेवटचा आणि 5वा दिवस आहे. तुम्हाला आजपर्यंत खरोखर ज्ञानामध्ये भर पडली आहे तुमच्या, असं वाटतंय? ज्ञानामध्ये भर पडली आहे आणि खरं वास्तुशास्त्र म्हणजे काय हे समजले तुम्हाला? यस. सो मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो विश्वास माझ्यावरती दाखवलात आणि माझ्यावरती विश्वास ठेवून इथे आलात, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अगदी हृदयापासून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे शेवटपर्यंत राहतील त्यांना विशेष गिफ्ट आज मी देणार आहे. जे पहिल्या दिवसामध्ये सगळ्यांनी म्हटले होते गुरुजी आम्हाला मंत्र द्या इत्यादी काहीतरी, तर ते आज मी तुम्हाला एक फाईल गिफ्ट म्हणून देणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला श्राद्ध सांगितलेलं आहे. तर श्राद्ध जर तुम्हाला शक्य नसेल तर लिहून घ्या सगळ्यांनी. अमावस्या, वैधृती योग असतो, व्यातिपात करण असतं. या करणावरती तुम्ही आपल्या पितरांच्या नावाने तर्पण देखील करू शकता, यमादी चतुर्दश देवतांच्या नावाने. लक्षात आलं? हे जरी तुम्ही नित्यनैमित्तिक पद्धतीने करत गेलात तरी तुमचा बराचसा पितृदोष कमी व्हायला मदत होणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालंय सगळ्यांना? यस. सो मित्रांनो, सगळ्यांना एकदा माझी विनंती आहे की कॅमेरा चालू करा, म्हणजे मला तुमच्याशी संवाद साधायला आनंद येईल. ओके, कारण हा जिवंत माणसांचा वर्ग आहे, जिवंत मुर्द्यांचा नाही. बरोबर की नाही? जिवंत माणूस आणि जिवंत मुर्दा याच्यातला फरक समजलाय तुम्हाला? यस, जिवंत आहात तुम्ही सगळे, एनर्जी आलेली आहे तुमच्या मध्ये. यस. सो मित्रांनो, आज शिक्षक दिन आहे, बरोबर की नाही? तुम्हाला इथे एक किस्सा सांगतो आणि पुढे जातो. तुम्हाला माहितीये मी कुणाचा विद्यार्थी आहे वास्तुशास्त्रामध्ये? टाका बरं, मी कुणाचा विद्यार्थी आहे? वास्तुशास्त्राचा अध्ययन माझं कुणाकडे झालं? बघूया बरं कुणाच्या लक्षात आहे. मी सांगितलं होतं पहिल्या दिवशी. यस, तर वास्तुशास्त्रामध्ये मी स्वर्गीय डॉक्टर गुरुवर्य डॉक्टर धुंडीराज पाठक सरांचा विद्यार्थी आहे. आणि खरोखर त्यांचे माझ्यावरती अनंत असे उपकार आहेत, ऋण आहेत, ज्याला गुरुऋण म्हणू आपण. आणि त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच आशीर्वादाने जे काही मी इथे बोलू शकतोय, तुम्हाला जर खरोखर काही ज्ञान मिळते असं वाटत असेल तर ते माझं नाही. इदं न मम, हे माझं नाही, हे माझ्या गुरु परंपरेचं आहे, जे फक्त माझ्या मार्फत मी तुम्हाला देतो आहे. तर तुम्हाला माहितीच तर पाठक सरांना सगळे लोक सर म्हणायचे आणि मी त्यांना देवा म्हणायचो. काय म्हणायचो? देवा. तर आमच्याने त्यांची खूप अशी जुगलबंदी व्हायची. का रे तुम्हाला देवा म्हणतोस? म्हटलं तुम्ही मला, म्हटलं मी देव पृथ्वीवरती प्रत्यक्षात बघितलाय नाही बघितलाय हा नंतरचा विषय, परंतु या भूतलावरती मी 2 देव प्रत्यक्ष बघितलेले आहेत. एक माझे केरळचे देव आणि दुसरे डॉक्टर धुंडीराज पाठक. मित्रांनो, तुम्ही जर त्यांना कधी बघितलं असेल, एवढं शांत व्यक्तिमत्व, एवढं संयमी व्यक्तिमत्व आणि एवढं मृदुभाषी व्यक्तिमत्व की बास, कधीही त्या व्यक्तीने ओरडलेलं मला आठवत नाही. म्हणजे आम्ही अनेक वेळा वास्तुविजिट एकत्र केलेले आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये.
म्हणजे गुरु असावा तर कसा बघा, तुम्हाला एक झलक सांगतो मित्रांनो. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे आता ते माझे गुरुच, नो डाऊट, परंतु माझं वेदाचं अध्ययन झालं असल्यामुळे आमच्या दोघांमध्ये एक हे व्हायचं, काय म्हणायचं, संभाषणात्मक चर्चा व्हायची, ज्याला खऱ्या अर्थाने वाद असं म्हटलं जायचं. काय वाद? मग वाद म्हणजे कसा तो, वादे वादे जायते तत्वबोध, वादावादातून जो प्राप्त होतो तो तत्वबोध, अशा तत्वबोधमयी चर्चा असायची. मग एखाद्या चर्चेच्या वेळेस त्यांचं म्हणणं मला पटलं नाही आणि ते जर मला असे म्हणायला लागले हे असं आहे तसं आहे, तर आणि आमच्यातून अगदी हे पण व्हायचं आणि मी सट करणं म्हणून जायचो की मला नाही बोलायचंय तुमच्याशी, मला वाटतं. ओके, मी त्यांचा एवढा लाडका शिष्य होतो की बस, म्हणजे आजही त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर मी किचन मध्ये जाऊन काही बनवून खाऊ शकतो आणि त्यांनाही चहा बनवून देऊ शकतो, पोहे, म्हणजे एवढं आमचं प्रेम एकमेकांबद्दल, आणि मला नाही बोलायचं असं. मित्रांनो बघा, म्हणजे तुम्हाला सांगायचं कारण असं की एवढं प्रेम असताना देखील जर मी रागवलो, आम्ही एकमेकांच्या स्थानावरती पोहोचलो, आमचा प्रवास पूर्ण व्हायचा अशा पद्धतीने, दुसऱ्या दिवशी सकाळी फोन यायचा, गुरुजी रागवलात का हो, असं नका करू, या पामराला माफ करा. म्हणजे एवढी नम्रता, म्हणजे एवढी मोठ्या व्यक्तीने आपल्याला फोन करून माफी मागावी. आणि म्हणजे हे जे आहे ना मित्रांनो, हे खरं लक्षात घ्या, मोठेपण आहे. हे काय आहे? खरं मोठेपण आहे. म्हणजे तुमच्या माहितीस्तव आज पाठक सरांचा आपल्यावरती ऋण आहेत, उपकार आहेत आपल्यावरती, की आज आपण हिंदू म्हणून, भारतीय म्हणून जी काही पूजापाठ करू शकतो, वास्तूचा अभ्यास करू शकतो किंवा पत्रिका पाहू शकतो, त्याचे उपाय करू शकतो, ही सगळी स्वर्गीय डॉक्टर धुंडीराज पाठक सरांचे आपल्यावरती असलेले अनन्यसाधारण असे उपकार आहेत. तुम्ही म्हणाल का, तर त्याचं प्रमुख कारण असं, 2017-18 काहीतरी अनेसचा कायदा आला, माहिती असेल, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा. तर त्या कायद्यामध्ये कॉलम नंबर 17 हा दुरुस्त घैसास गुरुजी, स्वामी गोविंद देवगिरी आणि स्वर्गीय डॉक्टर धुंडीराज पाठक सरांनी मिळून तो दुरुस्त केलेला आहे. त्याच्यामध्ये असं होतं, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये मंत्र म्हटले आणि ते जर शेजारच्या घरात ऐकायला गेले, किंवा हवन जर तुम्ही केलं, दूर जर शेजारच्या घरात गेलं, तर तुम्हाला अटक होऊ शकते, असा तो कायदा होता. तर त्यांनी तन मन धन सर्वस्वीपणाला लावून तो कायदा रद्द करायला लावला आणि त्या कायद्यामध्ये दुरुस्त करायला लावलेली आहे. आणि त्यांचे उपकार म्हणून आज आपण शांत चित्ताने पूजन अर्चन, अभ्यास, अध्ययन आणि जीवन सोयीस्कर होण्यासाठी हा वास्तुशास्त्राचा अभ्यास करू शकतो. आता बघा, मी जे तुम्हाला शिकवतो आहे हे काय आहे, तर स्वर्गीय डॉक्टर धुंडीराज पाठक सरांचे 40 वर्षाचा अनुभव, माझा 15 वर्षाचा अनुभव. म्हणजे तुम्ही नुसते हे शिकत नाहीयेत, काय पुस्तकी ज्ञान शिकत नाहीये, तर आमच्या दोघांच्या 55 वर्षाच्या अनुभवातून आलेलं ज्ञान हे तुम्ही घेत आहात. लक्षात आलं? आणि पाठक सर मला ही गोष्ट तुम्हाला का सांगायची, तर गुरु कसा असावा, लक्षात आलं? आणि एवढं करून हे ते कायम म्हणायचे, उमेश मी गुरु नव्हे. काय म्हणायचे, म्हणजे ते वर्गामध्ये सांगायचे मी गुरु नव्हे. मी पण असंच सांगायचो, आत्ता मी गुरु स्वतःला म्हणून घ्यायला लागलेलो आहे. तुम्ही म्हणाल वा वा, हे तर खूप मोठे झाले. तर मी गुरु त्यांच्याकडूनच म्हणून घेतो ज्यांचा मी गुरु आहे. लक्षात आलं? दुसरं कोणी मला गुरु म्हटलं तर मी त्यांचं गुरुपद म्हणजे स्वीकारत नाही. कारण जे आपल्याला शालेय शिक्षण देतात ते शिक्षक असतात. काय असतात? शिक्षक. शिक्षक म्हणजे कोण, लक्षात घ्या, शिक्षा करून नमन करायला लावणारी व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक. मग माझ्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर देवासमोर, गुरुजनांसमोर, आई वडिलांसमोर जर तुम्ही झुकलात, नमन म्हणजे झुकणे, तर तुम्हाला घराच्या बाहेर गेल्यानंतर, समाजामध्ये गेल्यानंतर झुकण्याची वेळ येणार नाही, येत नाही. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे आणि मला सांगण्यास अतीव आनंद होतो. ते पाठक सरांचे मार्गदर्शन मला लाभलं आणि म्हणून मी आज तुमच्या समोर इथे उभा आहे. म्हणून त्यांची आठवण येते. एवढं मोठं व्यक्तिमत्व मित्रांनो, त्यांच्यामुळेच आज आपण खऱ्या अर्थाने वास्तुशास्त्राचा अभ्यास, तुम्ही मी नव्हे, अख्खा महाराष्ट्र अभ्यास करतोय.
पाठक सरांनी जेवढा वास्तुशास्त्राचा प्रचार आणि प्रसार केला तेवढा खऱ्या अर्थाने क्वचितच अन्य कोणी केला असेल. त्याच्यामुळे त्यांचे आपल्यावरती खूप सारे ऋण आहेत. असे माझी अध्यात्मामधली, त्याच्यानंतरनं जेवढी काही माझं शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षण परंपरेमधले जेवढे काही गुरुवर्य आहेत आणि आपापल्या म्हणजे तुमच्या देखील गुरु तत्वाला इथूनच मी सादर वंदन करतो आणि आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करतो. आपण सगळ्यांनी प्रार्थना म्हणायची, आपापल्या गुरूंना वंदन करायचं आहे. आपल्याला माहिती आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे